देवपूजा उरकल्यावर खुंटीवरचा पांढरा पाटका डोक्याला गुंडाळत आबा बायकोला म्हणाले, रखमे चहा ठेव, साखरेचा बरं का, मी देवळामध्ये जाऊन शान येतोय. हां, पण लवकर या, येळ लावू नका. वरच्या खाचराच्या बांधिनीला आजपून सुरुवात करायची आहे असं गाणं सांगून शानी गेलाय. अगं 10 मिनिटात येतो, एखादा गडी बी मिळाला तर बघतो. कुणी पाहुणा यायचा आहे का आबा? डोकं विंचरताना गंगानं विचारलं. वयपुरी पाहुणाच यायचं आहे. काल रात्री एक पोर स्वादा साधू देवळात आलाय, त्याला चहा प्याया आणावं म्हणतोय. आणा, पण त्याच्या नादी बिदी लागू नका. तुम्हाला उमजत कसं नाही? गेल्या साली त्या लफंग्या वैराग्यानं तुमच्या भोळेपणाचा किती फायदा घेतला. अगं त्या वैराग्यासारखा हा साधू नाही. रात्री एकला समधी भजन म्हणला. आवाज तर असा नामी का ज्याचं नाव ते. पेटी पण अशी वाजवली की आम्ही समधी स्वतःला विसरून गेलो बघ. आणि बोलणं म्हणशीन तर मधापेक्षा वाढ. आणि ज्ञानेश्वरी कोळूनच पिला जणू. आबा, अहो किती डोका खाता आमची. असं गमतीनं म्हणून गंगू आत पळाली. बापाची टिंगल करणं तिला फार आवडायचं. आबा घराबाहेर पडले. वाटेत काका भेटले. त्यांनी हटकलं, काय देवळा का निघाला काय आबा? वय महाराजासनी चहा प्याया न्यावा म्हणतो. अहो माझ्या पण मनामध्ये हीच गोष्ट आली बघा. महाराज आपल्या गावचं पाहुणं आहेत, त्यांच्या चहा पाणीची आपणच व्यवस्था करायला पाहिजे. आणि माणूस साक्षी देव माणूस आहे. एवढ्या तरुणपणात असं ज्ञान मी आज पातूर नाही बघितलं बुवा कोणात. ते समजा खरं आहे, पर आबा. सुबा काका बोलताना अडखळले. चालता चालता आबा थांबले. त्यांनी काकांकडे रोखून पाहिलं आणि मग सावकाश विचारलं, अव बोला ना. नाव सांगत नाही, पर गावातली 2 तरणी पोरं दिस उगवायची आता माझ्याकडं आली होती. अहो महाराजांविषयी भलतीच शंका घेतली त्यांनी. भलतीच शंका म्हणजे? आणि तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्यावर? नाही, विश्वास नाही ठेवला, पर कोणची शंका घेतली त्यांनी? नाम्याच्या खुनाचा तपास कराया पोलीस खात्याचा हा माणूस असावा असं म्हणले. आबा पुन्हा जाग्यावर थांबले. त्यांची ही श्रद्धा किंचित डळमळीत झाली. स्वतःशी थोडा वेळ विचार केला आणि मग लखोबाचा हात हातात घेऊन म्हणाले, चला, नाम्याच्या खुनाचा तपास लागायला पाहिजे असं समध्या गावाला वाटते. ज्यासनी आपण महाराज म्हणलो त्यो चोर दरोडा घालणारा तर नाही ना. पोलीस खात्याचा माणूस असला तर चांगलंच आहे की. पर काका मला नाही वाटत तसं. असला माणूस पोलीस खात्यात असत नाही. मग काका पुढं काही बोलले नाहीत. दोघं देवळाच्या मंडपात शिरले तेव्हा रामदासाचं गीता पठण चालू होतं. दोघंजणं काळेश्वराचं दर्शन घेऊन आले आणि आबा हात जोडून म्हणाले, महाराज चहा प्याया येत आहे ना? एकाच अटीवर येईन बाबा. कोणाच्याहीकडे आदरातिथ्य स्वीकारणं मला मान्य नाही. मी ऐतखाऊ साधू नाही. भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजीरवाणे. भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजीरवाणे. ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. परमेश्वरानं काम करण्यासाठी मला हे धडधाकट शरीर दिलं आहे. ज्याच्याकडे काम करायचं त्याच्याच घरचं अन्न सेवन करायचं असा माझा नेम आहे. तुमच्याकडे काही काम असेल तर येतो. अहो पण महाराज तुमच्याकडून काम करून शनी घ्यायचं म्हणजे? आबा हो, मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे. मी कोणी मोठा साधू, संन्यासी किंवा योगी नाही आहे. देव काम करण्यासाठी हातपाय देतो. दुसऱ्याच्या जीवावर आयतं बसून खाणं म्हणजे देवाचा अपमान करणं नाही का? आबांना काकांना हे बोलणं ऐकून नवल वाटलं. काका हात जोडून म्हणाले,
अहो तुम्हाला काम करायला लावलं ना तर लोक आम्हाला याड्यात काढतील. काका, हा एखाद्या दिवसाचा प्रश्न नाही आहे. 4-2 दिवस तुम्ही मला मोठ्या आनंदानं खाऊ पिऊ घालाल आणि त्यानंतर ऐत खाऊ म्हणून निंदा करायला लागाल. 2-4 दिवसांनी जर तुम्ही मला तुमच्या डोंगर गावातनं हाकलून द्यायला तयार असाल तर मात्र तुमचा फुकटात पाहुणचार स्वीकारायला हरकत नाही. रामदास गालात हसत म्हणाला आणि आपला प्रपंच पिशवीत भरून उठला. त्याला उत्तर देण्यासाठी दोघांपैकी एकालाही शब्द सापडले नाहीत. रामदासनं पिशवी खुंटीला अडकवली, काळेश्वराला वंदन केलं आणि म्हणाला, चला आबा. ते मंडपाच्या पायऱ्या उतरत असताना डोक्यावर पाण्याचे रिकामे हंडे घेऊन नदीकडे चाललेल्या दोघी तरुणी दिसल्या. त्यांच्या जवळ गेल्यावर आबांनी नंदा नावाच्या सौंदर्यवतीला विचारलं, नंदाबाई, तुझ्या माईची तब्येत कशी आहे? कशी असायची आबा, काय पण फरक नाही बघा. धीर सोडू नगस, वरच्याला काळजी आहे. पाहुण्यांना देवाच्या दर्शनाला घेऊन आला तर वाटतं. रामदासकडे तिरक्या नजरेनं बघत नंदानं विषयांतर केलं. देव माणूस ते देवळामध्ये आलाय खरा, असं म्हणून आबा चालायला लागले. रामदासनं दुसऱ्यांदा नंदाकडे बघितलं. ती त्यांच्याकडेच पाहत होती. नजरभेट झाली. गोंडस मुखकमलावरती मधाळ स्मित दिसण्याऐवजी फार मोठी व्याकुळता दिसली. काळ्याभोर टप्पोऱ्या डोळ्यांभोवती काळजीनं काळवंडलेली वर्तुळं बघून त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, कोणता आजार असावा हिच्या मायेला? वेशीजवळ गेल्यावर आबा म्हणाले, लय सालस पोर आहे. आमच्या गावामध्ये अशी पोर सापडायची नाही. कसला आजार आहे तिच्या आईला? कसला आहे ते समजत नाही. दवा पाणी देवदेव समज झालं पण गुण नाही. दिसा दिसा खंगत चालली बिचारी. गेल्या 2 सालांपासून नानांनी आणि ह्या नंदाबाईंनी लय खस्ता खाल्ल्या पर उपयोग झाला नाही. नाना कोण? रामदासनं प्रश्न केला. या नंदाबाईचा बा. एकुलती एक सोन्यावानी पोर उजवाय आली, पर बायकोची काळजी त्यांना काय पण सुचू देत नाही बघा. रात्रीच्या भजनकर्यांपैकी जाता जाता 2-3 भेटले. त्यांनी मोठ्या श्रद्धेनं रामदासला नमस्कार केले. आणखी एक चमत्कारिक दृश्य त्याला पाहायला मिळालं. घराघरातून बाया मुलं उत्सुकतेनं डोकावताना दिसली. त्याला आश्चर्य वाटलं. आपल्या आगमनाची वार्ता साऱ्या डोंगर गावात पसरली का काय? खरी गोष्ट, एक गोरापान तरुण साधू बनून काळेश्वराच्या मंदिरात काल रात्री आलाय. तो साधू खरा आहे का खोटा आहे? नाम्याच्या खुनासंदर्भात त्याच्या संबंधी गावात अनेक तर्क वितर्क सुरू झाले होते आणि केवळ यामुळेच ग्रामस्थ मंडळी त्याच्या समोर यायला धजावत नव्हती. रामदासला अर्थात काही नवल वाटलं नाही. त्याला अशा गोष्टींची सवय होती. चोर, लफंगा, खुनी, दरोडेखोर अशा प्रकारचे कैक आरोप कैक जणांनी केले होते. तो मस्तपैकी तिरक्या नजरेत सगळं साठवत आबांच्या बरोबर जात होता. 15-3 आठवड्यांपूर्वी या गावात एका तरुण माणसाचा खून झालाय याची रामदासला काय कल्पना. घरात शिरताच आबांनी बसायला घोंगडी टाकली. तिच्यावर तो बसतो न बसतो तोच आतून पाण्याचा तांब्या घेऊन रखमाबाई बाहेर आल्या. तांब्या खाली ठेवल्यावर त्यांना आबा म्हणाले, महाराजांचं दर्शन घे. नाही 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 काकू. काकू, अहो मी तुमच्या मुलासारखा. दर्शन देवाचं घेतात, मोठ्या माणसांचं घेतात. तुमचं वंदन मी स्वीकारण्याचा मला अधिकार नाही आहे काकू. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मी सामान्य माणूस आहे काकू. अहो असं का म्हणताय महाराज? देवाचा लळा लागलेल्या माणसाला आम्ही देवच समजतो ना. काका, तुमच्या भावनांचा आदर करतो मी, परंतु तुमच्यासारख्या पितृतुल्य माणसांनी दर्शन घ्यावं म्हणून मी पाय पुढे करणं हे निंदनीय आहे. बुवाबाजी मला आवडत नाही.
तुमच्यासारख्या शहाण्या माणसांनी अशा प्रकारच्या बुवाबाजीला खतपाणी घालावं याचं मला मोठं नवल वाटतं आहे. काका, आपली ही अंधळी श्रद्धा कधी कमी होणार आहे हो? काकू, मलाच तुमच्या चरणकमलांवरती मस्तक ठेवू द्या, धन्य होईन मी. हो, नाही नाही महाराज, नाही नाही, तुम्हाला असलं काही विपरीत नाही करू द्यायची मी. रखमाबाई 2 पावलं मागे सरकत म्हणाल्या. तो चहा घेत असताना गंगा पाण्याचा हंडा घेऊन आली. ती आत जाता जाता रामदासनं तिचं अवलोकन करून शेरा मारला. आबा, तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक दिसतोय. परखड बोलणारी आहे. बुवाबाजी तिला आवडत नसावी, खरं आहे ना? वय महाराज, एक अक्षर पण खोटं नाही बघा. शाळेत जाते नाही? जाते ना, 6वीत गेली आता. ती शिकेल तोपर्यंत शिकवा तिला, ती नशीब काढेल. अहो, ते समजा खरं आहे, पर या गावामध्ये फकिस्त 7वी पतूर शाळा. परमेश्वराची इच्छा असेल तर पुढील शिक्षणाची सोय होईल इथेच, काळजी करू नका. असं म्हणून रामदास उठून उभा राहिला. हो का, उठला का? चहापाणी झालं की आता काम. शहाण्या माणसानं निष्कारण गप्पा मारण्यात वेळ वाया घालवू नये असं विद्वान सांगत आलेत. सांगा, काय काम करू मी? अपर महाराज, तुम्हा जोग काम म्हणजे? माझ्या जोग म्हणजे? कामाची सवय आहे मला. घरातलं शेतातलं कोणतंही, सरपण फोडण्यापासून नांगर हाकण्यापर्यंत कामं येतात मला. अहो, कामाची काय लाज बाळगायची? आमच्या ह्या खाचराच्या बांधणीचं काम चालू आहे महाराज. बांधण कशी घालायची ते आमच्या ह्या आबांना आणि गाणादादाला बी कळत नाही. दर पावसाळ्यात ती वाहून जाते बघा. गंगा मध्येच म्हणाली. गंगा, मोठ्या माणसात मध्ये पोरासोरांनी बोलू नये. काय भीड मुखात आहे का नाही? रामदास गालात हसत म्हणाला. आबा, अहो, जे खरं आहे ते गंगानं सांगितलं आहे. चला बांधण घालूया, चल निघा. काकू करत आबा तयार झाले. रामदासला कामावर नेण्याचा फार संकोच वाटत होता त्यांना. घराबाहेर पडण्यापूर्वी ते गंगेच्या आईला म्हणाले, रखमे, आम्ही खाचरा का जातो, गडीभराने न्याहारी घेऊन ये. गंगाला मात्र बरोबर आणू नको. खाचरात पोचायला त्यांना 9-9:30 वाजले. बांधावर जाताच रामदासनं धोत्राचा सोगा कमरेला खोवला, अंगातला नेहरू शर्ट काढून ठेवला आणि लगेच बांधणीजवळ गेला. बांधणीचं थोडा वेळ निरीक्षण करून कामालाही लागला. अवघ्या 15-20 मिनिटात आबांनी त्याची पारख केली. फार दर्दी आणि हिकमती वाटला तो त्यांना. दगड लावता लावता त्यानं आबाला आणि गणाला जीवनाचं सार सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सोपी भाषा, मधुर वाणी आणि समर्पक दाखले देऊन त्याने त्या पितापुत्रांना मंत्रमुग्ध करून टाकलं. मग तो परमेश्वर भक्तीकडे वळला. भक्ती महिमा पटवून देताना तो म्हणाला, माझे ठाई आपण पेन विण सौरसू नाही. माझा ठाई आपण पेन विण सौरसू नाही. मी उपचारी कवणाही नाकळेगा. भगवंत म्हणतात, भक्तानं आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. मी भक्तीशिवाय इतर कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही. आबा, साऱ्या चराचराचा मूलधार भगवंत आहे. तो सर्व शक्तिमान आहे. त्याची मनोभावे भक्ती केल्याखेरीज जीवनाचं सार्थक होत नाही. अशा प्रकारे रामदास काम करता करता त्यांना सुख, शांती, समाधानाचा एक एक कानमंत्र देत होता. दिवस माथ्यावर कधी आला ते त्यांना समजलंही नाही. खाचराला लागून असलेल्या भेंडीच्या झाडाखाली रखमाबाई केव्हाच्या येऊन थांबल्या होत्या. न्याहारीसाठी त्यांची वाट पाहत होत्या. पण त्यांना जणू तहानभुकेचा विसर पडला होता. शेवटी त्या स्वतः बांधणीकडे आल्या आणि लेकाला म्हणाल्या, अरे गाना, निहारीची काय आठवण आहे का नाही? दिस माथेवाला की. आलो आलो, तू हो मोर. हा ग, महाराजांनी तान भूक पार पळवून लावली बघ. गणा उत्तरला,
अरे पर त्यांना भूक लागली असेल ना, दगड उचलून शनी दमला नाही वे. अगं परत एक दगड फुलावानी वाटतोय बघ. महाराज महाराज करा बघ पुरं, आता पुरं करा, चला चला न्याहारी करून शन घेऊ. आबा कौतुकानं म्हणाले. न्याहारी झाली. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा कामाला लागले. अर्ध्या पाऊण तासानंतर रामदासनं पोथीवादावर बोलायला सुरुवात केली. पोथीवाद श्रद्धांचं पोषण करतो आणि या श्रद्धा अनिष्ट रूढी परंपरांना जतन करून ठेवायचा प्रयत्न करतात. कितीतरी दाखले दिले, योग्य काय अयोग्य काय हे पटवण्याचा प्रयत्न केला. आबा खुश झाले. गणा तर आश्चर्यानं थक्क होऊन म्हणाला, महाराज तुमचा अभ्यास लय दांड गायो. लोकाक मिळल ते काम करून पोट भरण्याची तुमच्या अशी येळ यावी म्हणून शनी. गणा मला नाही वाईट वाटत. अरे आता मला सवय झाली आहे याची. हे बघ, माणसाला सारं बदलता येतं, फक्त नशीब बदलता येत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे. मी कोणी फार मोठा विद्वान आहे असंही समजू नकोस. या जगात काही खरीचे लाल आहेत, त्यांची मी पायधूळसुद्धा नाही. मनातलं सांगतो. कामाच्या निमित्तानं अनेक प्रकारची माणसं भेटतात, जवळून पाहायला मिळतात. भगवंताचं नाम घेत त्याच्या गुणदोषावर मोकळेपणानं चर्चा करता येते. ऐहिक सुखापेक्षा हे समाधान फार मोठं आहे. मी स्वतःहून या व्रताचा आनंदानं स्वीकार केला आहे. दोघेही पितापुत्र अवाक झाले. त्यांच्यापैकी एकालाही काय बोलावं ते समजेना. मनातल्या मनात दोघांनीही त्याला वंदन केलं होतं. त्यांनी फक्त त्यांची करमणूक केली नव्हती, तर जे सांगितलं होतं त्यांनी ते अक्षरशः दिपून गेले होते, प्रभावित झालेले होते. चैतन्य रसाचा अंगावर वर्षाव झाल्यासारखा वाटत होता त्यांना. दिवस मावळल्यावर तिघे गावाकडे निघाले. महाराज पोलीस खात्यामधला माणूस असन तर येगडाव तरी गाववाल्यांची चौकशी केल्या बेगार राहणार नाही हो, असं आबा खाचराकडे येताना 2-3 वेळा मनाशी म्हणाले होते. परंतु रामदासनं डोंगरगावचे गावकरी यांचा एकदाही विषय काढलेला नव्हता. आबांना सुद्धा या विषयाची आठवण आली नव्हती. येता येता वाटेत आठवण झाली. मनात हा विषय घोळत असताना ते चालताना 2-3दा ठेचकाळले. ते ठेचकाळलेले बघून रामदासनं विचारलं, अहो एवढा कसला विचार करताय आबा? आमच्या गावाला तुमचं पाय लागलं याविषयी काळेश्वराची आभार मानत होतो आणि एक विचार मनामध्ये आला होता. अच्छा, कोणता विचार? तुम्ही कसं काय या आडबाजूच्या गावाकडं वळला ह्या विचार. मी या गावी यावं अशी काळेश्वराची इच्छा होती असं समजा. अहो गावोगावी भटकणारा मी मुसाफिर. एका ठिकाणचा कंटाळा आला की मी त्या ठिकाणचा राम घेतो. चालता चालता पायांना तुमच्या गावची वाट गवसली म्हणून इथे आलो. मग आता इथंच राहावा, आम्हाला काटाळू नका. नाही ते मी आत्ताच नाही सांगू शकणार. एखाद्या नवख्या पाखरासारखा मी तुमच्या घरट्यात आलो आहे. जोपर्यंत तुम्ही मला घरट्याच्या बाहेर काढणार नाही तोपर्यंत मी राहीन. कसं आहे आबा, हे कलियुग आहे. कोणालाच कोणाची खात्री देता येत नाही या कलियुगात, नाही का? श्रोते हो, हा होता पोपटराव भसे लिखित प्रारब्ध या कादंबरीचा 2रा भाग, 3रा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.